म्हणणं आहे की महाराष्ट्राची जी जनता आहे, तुम्ही जो मारवाडी आणि मराठीचा तुम्ही वाद मिटवू शकता. पहिले आमच्या महाराष्ट्रामध्ये खूप हे जसं इलेक्शन आलं त्यात ती कोंबडी काय येते, इलेक्शन आलं का तुम्ही मराठी भाषा येते, मराठी आलं का तुम्हाला ते बांगलादेशी येते. हे काम देवेंद्र फडणवीसचा ह्या जर नेता असेल तो योगी आदित्यनाथला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवा, पूरा का पूरा सफाया हो जाएगा यार. म्हणजे तुमचा आता जास्त विश्वास योगी आदित्यनाथांवर आहेत का? आहेत ना. देवेंद्र फडणवीस मोदीजीवर आहे. अरे 370 त्यांना आठवली, राम मंदिर त्यांना बनवलं, गोमाताला त्यांना राज्यमाता दर्जा दिला. पण जे लोक आता गोमाता राज्यमाता तरी माझ्या अमरावतीमध्ये पण आता या क्षणी तुमचा विश्वास कोणावर आहे? तुम्ही म्हणता की देवेंद्रजींवर विश्वास नाही, सत्ताधाऱ्यांमध्ये काही नेते आहेत की ज्यांचा तुम्हाला. देखिए योगी मोदी देवेंद्र जी तिससे कोई वेर नहीं, तेरे जो गद्दार नेता उनकी खेर नहीं. तो देवेंद्र फडणवीस कडे माझी जे ते माझा जो संदेश आहे ना ह्या लोकांना जाऊ दिलेला नाहीये. जो देवेंद्र फडणवीस ने बोला है तुम देखो तुम्हारा वाला, तुम्हारा राज है ना, तुम्हारे को दिया है वो तुम्हारा डिपार्टमेंट संभालो. और जे लोक माझा समर्थन मुळे यशामुळे करत नाही, कारण की मी त्यांचं समर्थन करत नाही, कारण की मी कोणा पार्टीचा इलेक्शनचा काही प्रचार करत नाही. जो हिंदी हित की बात करेगा जैन समाज और हिंदू समाजात उसके पण साथ. मुनीजी तुम्हाला असं वाटत नाही का आपल्याही गप्पांमध्ये वारंवार येत आहे की मराठी मारवाडी हा जो वाद आहे हे राजकारणी सुरू करण्याचा प्रयत्न करतायत. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्ही ज्या घटना सांगितल्या त्या घटनांमुळे म्हणा, पण तुमची जी वक्तव्य आली तुमची किंवा आणखीन काही मुलींची, त्याच्यामुळे नकळत का होईना पण मराठी लोक दुखावले गेलेले आहेत आणि नकळत का होईना मराठी मारवाडी असा काहीतरी भेद झालेला आहे. त्यात तुमच्याही वक्तव्यांचा वाटा आहे? नाही. तर मी स्वतः मराठी करणार, जन्मन मराठीच्या विरोधमध्ये जाणार नाही. आणि मी आत्ताही माझ्या मारवाडी लोकांना सांगतो, अरे तुम्हाला जर मारायचं असेल मराठी भाषेत तुम्ही भेंडी बाजारमध्ये जा, तुम्ही मुस्लिम एरियामध्ये जा, तुम्ही आमचे ते गरीब लोकांना का मारता. दुसरी गोष्ट अशी आहे की ते मराठी मारवाडीचा नाही, आमची इच्छा लँड जी आहे ते मुंब्रामध्ये मी गेलो होतो, तिथं सभा झाली मध्ये. एका दिवसात 12 महिन्यात तिथं कम से कम 100 कबरी उभे झाले. त्याची तुम्हाला चिंता नाही आहे. बांगलादेशी इथं बसली आहे, तुम्हाला त्याची चिंता नाही आहे. तुम्ही फक्त मारवाडी आणि मारवाडी को बघाव, उचित नाही आहे ना. मुनीजी, जो राजकीय पक्ष आपण बोललात की आपला आशीर्वाद आहे, पण आपण तो पक्ष सुरू केलेला नाही आहे, तर तो पक्ष येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्येच उतरणार आहे का? हा, मी पुरा भारतामध्ये प्रचार करेल. अरे प्रत्येक समाजाची पार्टी आहे, तर माझ्या जैन समाजाची पार्टी का बरं नाही आहे. दुसरी गोष्ट, आम्हाला इकडे तिकडे हत्तीसाठी आम्हाला इकडे पळायला लागते, रस्त्यावर आम्हाला यायला लागते. आम्ही शांतप्रिय समाज आहे, आम्ही कोणाच्या लफड्यात पडत नाही, झगड्यात पडत नाही. अरे ज्यावधी महाराष्ट्रामध्ये आड आला आमचे पृथ्वीराज कोठारी जे रिद्धी सिद्धी बुलियंत आहेत, तर मी त्यांना फोन लावला, विदर्भामध्ये बाढ आली आहे म्हटलं साहेब बोला म्हणून जे 2 करोड मी पाठवले तिकडे, देवेंद्र फडणवीसला चेक आम्ही दिला, महाराष्ट्र जनतेसाठी दिला आहे ना. अशी पुष्कळ एक बाबूलालजी भन्साली आहे, पुरा महाराष्ट्रामध्ये बाढ आले, त्याने माझ्या बोलण्याने त्याने पुष्कळ जागा त्यांना पैसा दिलेला आहे. हा गोष्टी तुम्ही आणत का बरं. हे नेता लोक आहेत, ह्या लोकांचा तुम्ही जे लोक जातीच्या नावावर भाषाच्या नावावर राजनीती करतात, हे फक्त बरसादी मेंढक आहे. हा चुनाव आला त्यावेळेस ही यांना मुद्दे येते, तसे यांना मुद्दे येत नाही. हे नगरपालिका चुनाव झालं ना सब थंडी होऊन जाणार आहे. पण मग तुम्ही बीएमसी पण लढणार आहे का आता? हा, आम्हाला बघा ना, हा लालबाग आहे ना, पुरे परेशान आहेत, पुरे मारवाडी. रोज गाडी येतात, बीएमसीची रोज गाडी येते. मी सर्वांना फोन लावले, साहेब आमच्या मारवाडीचं बघा ना, ते काहीतरी झालं, ते तोडलं. म्हणते महाराज तुम्ही आम्हाला वोट दिले का, आम्ही तुमच्या कसे आलो, आमच्या तोंडावर मतलब तुम्ही की आम्हाला वोट नका देऊ, आम्ही तुमच्या कामात. ज्या लोकांना तुम्हाला वोट दिले त्यांना तुम्ही बोला. आता ते लोक त्यांचे कामं करत नाही. आता मी सांगितलं आहे, जे लोक विचार करतात, आता राज ठाकरे उद्धव सावले एक झाले, आता जे लोक प्रचार करत जातीच्या नावात और महाराष्ट्र जनता जसं जसं त्यांना पण तुम्ही प्रसाद देत असा. जो महाराष्ट्राचा अपमान करत असेल तो कोणी धर्माचा असो, बघ तो जैन धर्माचा मुनी का बरं असो नाही, त्याला बी तुम्ही प्रसाद द्या ना. भारताचा संविधान सर्वाला बरोबर अधिकार दिलेला आहे. महाराज, असं आतापर्यंतची धारणा होती की भाजप जो पक्ष आहे तोच जैनांचा पक्ष आहे. नाही नाही, खोटी गोष्टी आहे. जैन सनातनी के साथ है, इसलिए जैन उनके साथ में है. ये गलत बात है कि उनका पक्ष, हमारा कोई पक्ष नहीं है. हमारा पक्ष यही है, जीव दिया प्राणी मात्र की रक्षा करना, यही हमारा क्षण है. आज भी एकनाथ शिंदे को इसलिए मैं मानता हूं क्योंकि उन्होंने बहुत सारे गौ माता को राज्य माता घोषित किया, बहुत किया, धन्यवाद देता हूं.
आता तर बघा ना, अरविंद वेश हे अरविंद वेश मध्ये आता मी होता तिथं तो नेता होता, तिथं कले आम्ही त्याचं चोख बुनाचं काही चोख नाही बनलं. आता मला म्हटलं की 15 दिवसात तुमचा तुकडा करू, काही झालं नाही. जैन मंदिरचे लॉक खोलला तरी खोलले नाही. तर आमच्या धर्मासाठी यदि आम्हाला लोकांकडे जावं लागते तर मला आमचेच आम्ही आमदार खासदार उभं करू ना, आमचेच आम्ही न्याय करू आणि जाऊ मोदीकडे, बा आमचं समस्या आहे करून. अरे बघा, माझी समस्या मी 4 महिने झाले कबुतरासाठी, ना देवेंद्र फडणवीसचा फोन आला, ना एकनाथ शिंदेचा आला, ना राजसाहेबांचा आला, ना दुसरे नेता काय म्हणतात, तुम्ही आमच्याकडे भेटायला या. म्हटलं जोपर्यंत माझा निर्णय येत नाही मी कोणाकडे जाणार नाही. पण मला असं म्हटलं कि आपकी वोट बैंक हे लोग गलत उपयोग कर रहे हैं, उस वोट बैंक को जैन समाज को सही दिशा देना ना एक जैन मुनी का कर्तव्य. माझा एक शेवटचा प्रश्न आपल्याला, म्हणजे माझा शेवटचा असा आहे की आपण आत्ता बोलताना म्हटलं की मी मराठा पाटील आहे. मराठा पाटीलचं जैन मुनी कसं झालं? भगवान महावीर जे होते पुरे राजपूत होते, ते जैन होते का? पुरे राजपूत होते, क्षत्रिय होते. मी मराठा क्षत्रिय काय झालं की 100 वर्ष